पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तीर्थक्षेत्र विकास आघाडीने पंढरपूर शहरातील अपेक्षित विकास कामे आणि प्रस्तावित विकास कामे जनतेसमोर मांडण्यासाठी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे। या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जनतेला अनेक मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आश्वस्त करण्यात आल्याचं दिसून येत आहे। यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह आघाडीचे विविध नेते, उमेदवार तसंच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश सांगताना पहा काय म्हणाले भगीरथ भालके। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी, त्यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय आदरणीय भारतनाना भालके यांची 5वं पुण्यस्मरण आहे आज, आणि त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करून आणि त्यांना विनम्र अभिवादन करत असताना हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा पंढरपूर शहरासाठी नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी त्यांना स्मरून हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा, जे येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्यानंतर ते शहरात कशा पद्धतीनं काम करू शकणार आहेत, कशा पद्धतीनं करणार आहेत, हा वचननामा आज नानांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना स्मरून आम्ही त्या ठिकाणी आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी सांगितलेलं आहे। आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आदरणीय अनिल दादा असतील, साईनाथ भाऊ असतील, दिलीप बापू असतील, आमदार राजाभाऊ खरे असतील, नागेश काका भोसले असतील, सर्व परिवारातील सर्व मान्यवर नेते मंडळी त्या ठिकाणी कटिबद्ध आहे। आणि हे आशीर्वाद दिल्यानंतर सहज त्या ठिकाणी करू शकतो आणि ते करून दाखवण्याच्या भूमिकेतून हा आमचा वचननामा आज आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। नाही, परिवार आमचा विठ्ठल परिवार एका विचाराशी त्या ठिकाणी बांधला गेलेला आहे आणि आपण परिवार आम्ही त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर कशा पद्धतीनेच्या राजकीय घडामोडी झाल्या, दबाव तंत्राचं सत्तेचा वापर करून कशा पद्धतीनं दमदाटी करण्याचा प्रकार झाला, पण आमचा परिवार, मी पहिल्यांदाच सांगितलं की विठ्ठल परिवार हा स्वाभिमानी आहे आणि आमचा स्वाभिमान पायदळी तुडवण्याचा अधिकार कुणालाही नाही। आणि त्यामुळं आम्ही परिवारात दबावाखाली जरी ते बाजूला असले तरी परिवाराची आमच्या विचारधारा एक आहे आणि येणाऱ्या 2 तारखेला निवडणुकीतून 3 तारखेला निकालातून परिवार एकसंघ आहे त्या ठिकाणी दिसून येईल। सर्व आज पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दबाव तंत्राचा वापर केल्यामुळं काही नेते मंडळींचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव, दमदाटी, संस्थेवरती कारवाई करू अशा पद्धतीचे जे त्या ठिकाणी दबाव चालू आहे, पण इथली आमची नागरिक असतील, परिवारातली जनता सुज्ञ आहे, ती येणाऱ्या 3 तारखेला निकालातून तुम्ही त्या ठिकाणी लोकशाहीला हुकुमशाही प्रवृत्ती जर दबावाखाली आणत असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतला दिलेला अधिकार वापरून या दबावाला कायम स्वरूपीचा हद्दपार त्या ठिकाणी करतील। राज्यातल्या काही मोठ्या शक्ती सुद्धा अदृश्यपणे आपल्या पाठीशी आहेत अशी चर्चा चालू नाही। या लढाईमध्ये आमची लढाई या शहराच्या सर्वांगीण विकासासाठीची आहे। आमची लढाई हे शहर धूळमुक्त करण्यासाठी आहे, खड्डेमुक्त करण्यासाठी आहे। आज जे शहराला गेले 40 वर्षे ज्या सत्ताधाऱ्यांनी महिला मिश्रित त्या ठिकाणी विष्ठा मिश्रित पाणी पिण्याचं पाणी देण्याचं पाप या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं। आज नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती अवस्था जर बघितली ही कुणामुळे झालं का, तर नगरपालिकेच्या शाळा बंद पडल्याशिवाय यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संस्था चालणार नाही या भूमिकेतून त्यांनी जाणून बुजून
या नगरपालिकेच्या शाळा बंद पाडण्याचं पाप त्या ठिकाणी केलं. मग आमची करपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, आमच्या जे एकीकडं नमामि चंद्रभागा म्हणून सांगता आणि चंद्रभागेची परिस्थिती तुम्ही वेळोवेळी जाऊन त्या ठिकाणी तिथल्या पाण्याची, तिथल्या त्या ठिकाणी चंद्रभागेची परिस्थिती बघितलेली आहे. आणि म्हणून आमचा लढा हे त्या ठिकाणी शहराची परिस्थिती बदलण्यासाठीची आहे, दबावतंत्र, हुकुमशाही, दंडेलशाही बदलण्यासाठीची आहे. यामध्ये जे जे योगदान राज्यातले नेते मंडळी आमच्या सोबत देतील त्यांचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी कटिबद्ध आहे. दादा, विरोधकाकडून प्रचारामध्ये सांगितलं जात आहे की केंद्रात सत्ता भाजपाची आहे, राज्यात भाजपाची आहे, त्यामुळं पंढरपूरला जर निधी येणार आहे तो निधी मिळवायचा असेल आणि पंढरपूरचा विकास करायचा असेल तर भाजपालाच निवडून द्या. या संदर्भात जनतेला काय? हे गेले 40 वर्षे याच पद्धतीचे वक्तव्य करून त्यांनी सत्ता त्या ठिकाणी हस्तगत केल्या. केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं आहे, नगरपालिकेत देखील यापूर्वी होतं. तर हे ज्या सांगणाऱ्यांना एक साधा प्रश्न आहे, केंद्रात यापूर्वी तुमचं अगोदर होतं, राज्यातही होतं, नगरपालिकेतही होतं, तर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेची घरं आज किती वर्ष झालं त्या ठिकाणी ती बिल्डिंग उभ्या आहे, परंतु तुम्ही तिथल्या नागरिकांना दिलं जात नाही. काही लोकांनी व्याजाने त्या ठिकाणी स्वतःचं सोनं घाण ठेवून तिथं पैसे त्या घरकुलाला गुंतवलेत, परंतु त्यांना 4-4, 5-5 वर्ष 2021ला ती योजना पूर्ण करू म्हणून पहिला टप्पा 862 घरांचा सांगितला होता. पण आज 2025 संपत आलं तरी तुम्ही ती घरं त्या ठिकाणी देऊ शकला नाही. मग हे पहिली प्राथमिकता गोष्ट केंद्रात तुमचं होतं, राज्यात तुमचं होतं, खाली नगरपालिकेची पण त्या ठिकाणी होतं. आणि मग ह्या साध्या गोष्टी जर तुम्ही करू शकत नसाल तर कोणत्या तोंडानं तुम्ही त्या ठिकाणी लोकांच्या पुढे हे परत तेच त्या ठिकाणी सांगणार आहे? लोक शून्य झालेले आहेत. तुम्ही केंद्र, राज्य आणि त्या एकीकडं तुम्ही ब्रह्मांड नायक पांडुरंगाचं नाव घेऊन सांगता की पांडुरंगाच्यामुळं, तुमच्या कर्तृत्वामुळं, तुमच्या कार्यामुळे इथं निधी मिळत नाही. तर तुम्हीच तुमच्या भाषणामध्ये सांगताय की पांडुरंगाच्यामुळे त्या ठिकाणी इथं निधी मिळतो. मग देवाच्या नावाखाली निधी मिळणाऱ्या तुम्ही त्या ठिकाणी ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून टक्केवारी आणि मक्तेदारी करण्याचं काम आणि पाप गेल्या या 40 वर्षात झालंय. ते बंद करण्यासाठी, कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठीची आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची लढाई आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी लोकशाही पद्धतीने इथला समस्त मायबाप जनता उद्याच्या 2 तारखेला पाठीशी त्या ठिकाणी उभा राहणार आहे. दादा, विरोधकाकडून अजून एक बोललं जात आहे की तुमच्याकडं विकासाचं कुठलंही विजन नाही किंवा कुठलाही मुद्दा नाही, केवळ भावनिक मुद्दा परिचारक हटावा आणि सत्तांतर बदल हवा आहे, एवढेच मुद्दे आहेत. या संदर्भात मुळात अर्ज माघारी घ्यायची 21 तारखेला मुदत होती. 22 तारखेला त्यांनी स्वतः प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केला. त्यांच्या भाषण तुम्ही स्वतः रेकॉर्ड केलेला आहे, तुमच्या माध्यमातून इथल्या समस्त जनतेनं बघितलेला आहे. त्यांनी तुमच्याकडे सत्ता असताना मुळात या शहरातल्या धुळीसाठी काय केलं, इथल्या खड्ड्यांच्यासाठी काय केलं, इथल्या नमामि चंद्रभागेसाठी त्या ठिकाणी काय केलं, इथल्या पाणीपट्टी घरपट्टीसाठी काय केलं, इथल्या बोकाळलेला भ्रष्टाचार दंडेलशाही प्रवृत्तीसाठी काय केलं. तेच ठेकेदार आषाढी वारीपासून कार्तिकी वारीपर्यंत 3-3.5 महिन्याच्या कालावधीत खड्डे बुजवायला फक्त त्या ठिकाणी 5 कोटी रुपये येत असतील तर किती खड्डे बुजले हे देखील त्यांनी त्या दिवशी सांगणं अपेक्षित होतं. नाम संकीर्तन सभागृहाचं बांधकाम फक्त ह्यांना गरज पडेल त्या दिवशी त्यांचं टप्पे वाढत जातात आणि निधीमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. ठेकेदार कोण आहेत? नाम संकीर्तन सभागृहाचा ठेकेदार देखील तोच, अंडरग्राउंड ड्रेनेजचा ठेकेदार देखील तोच, पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा ठेकेदार देखील तोच. दुसऱ्याने कुणी त्या ठिकाणी टेंडर टाकलं तर त्याला एका दिवसात ब्लॅक लिस्टेड करायचं का? माल पाणी तोड पाणी ते करू शकणार नाहीत. आणि मग माल पाणी तोड पाणी जे करणार नाहीत त्याला 1 दिवसात ब्लॅकलिस्ट करणारा इतिहास या इथल्या सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाने केला. मग ही त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी सांगण्याऐवजी तिथल्या नेते मंडळींनी काय सांगितलं? आज एकीकडे आमचा पंढरपूरचा सर्वसामान्य नागरिक मूलभूत समस्याला झगडतोय, संकटाला तोंड देतोय आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय शहर करायच्या गप्पा त्या ठिकाणी त्या तुमच्या प्रचार सभेच्या निमित्तानं करताय. उड्डाणपूल 2022ला देखील हेच अर्बन बँकेपर्यंत का? अर्बन बँकेला अडथळा आणला म्हणून लगेच तुम्ही 100 मीटर कमी करता. स्वतःच्या बिल्डिंग, स्वतःचे त्या ठिकाणी संस्था, मास्टर प्लॅन मध्ये देखील
स्वतःची अर्बन बँक त्या ठिकाणी हेरिटेज वास्तू दाखवून तुम्ही मास्टर प्लॅन मधून कट केली आणि सर्वसामान्यांची लोकांची घरं मात्र त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या पाडण्याचं पापण काम तुम्ही गेल्या 40 वर्षात त्या ठिकाणी केलं। कॉरिडॉरच्या नावाखाली आम्हा पंढरपूरकरांचं सर्व इथल्या विकासाच्या बाबतीत कधीच विरोध त्या ठिकाणी नाही, परंतु त्या विकास करत असताना आम्हाला उद्ध्वस्त करून जर विकास करत असाल तर नागरिकांनी तुमच्या पुढे मत देखील मांडायचं नाही। आज 1982 ला मास्टर प्लॅन झाला, त्या मास्टर प्लॅन मध्ये विस्थापित झालेले 43 वर्षानंतर देखील तिथल्या नागरिकांची लोकांची काय परिस्थिती आहे तुम्ही जाऊन बघा, तपासा। मग 43 वर्षानंतर जर त्याला न्याय मिळत नसेल आणि विकासाच्या नावाखाली हजारो कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत असाल, डीपी रोड 9 मीटरला पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती, पण आज डीपी रोड 12 मीटर, काही ठिकाणी 15 मीटर डीपी रोड केले। मग 15 मीटर डीपी रोड करून या सत्ताधाऱ्याला तिथं कबड्डी स्पर्धा भरवायची आहे का हुतुतूची स्पर्धा किंवा खो खो खेळायचा आहे? मग 15 मीटर त्या ठिकाणी डीपी प्लॅन करून 7,000 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा पापण घाट या सत्ताधाऱ्यांनी हे व्हिजन जे मोठमोठे हातवारे करून व्हिजन मांडणारे लोक त्या ठिकाणी सांगतायत। आणि म्हणून पहिल्या दिवशी आम्ही 23 तारखेला आमच्या प्रचाराचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलेल्या मुद्द्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर आज त्यांनी काय सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की पुढे उभारणाऱ्या बोलणाऱ्या नेते मंडळीच्या घराकडे जाणारा रस्ता केला। आमच्या सगळ्यांच्या घराकडे तुम्ही कॅमेरे घेऊन चला, ओपन जीप करू, त्यांना देखील बोलवा, आम्ही येतो, आमच्या घराकडे जाणारे रस्ते बघा। आणि तुमचा मात्र घर पूर्ण व्हायच्या अगोदर, गिलावा कलर व्हायच्या अगोदर डबल त्या ठिकाणी डिवायडर टाकून डबल कॉन्क्रीटचा लेअरनं जर रस्ता त्या ठिकाणी होत असेल आणि आमचा गल्ली बोळातला 18 प्रभागातला नागरिक त्या ठिकाणी गुडघ्याभर खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेवरती मोर्चे काढत असेल तर हा दुजाभाव कुणासाठी आणि का, हे आम्ही त्या ज्यावेळी सांगितलं त्यावेळी प्रिन्स चार्ल्सला जरा झोंबलं। आणि म्हणून आम्ही जे सांगतोय, मांडतोय, बोलतोय ते मुद्द्यासहित मांडतोय। आणि मी पहिल्या दिवशी आवाहन केलं होतं की ही निवडणूक मुद्द्यावरच राहू द्या, पण वैयक्तिक माझ्यावरती टीका टिप्पणी केली, माझ्यावर करा, पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती, तुझ्या बापानं 11 वर्षात काय केलं, माझ्या बापानं 11 वर्षात काय केलं, इथली सर्वसामान्य जनतेच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी माहीत आहे। आणि म्हणून तुम्ही हयात नसणारा माझा बाप जरी त्या ठिकाणी काढला तर माझ्याच आई वडिलांनी, माझ्या कुटुंबाने आणि माझ्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेते मंडळींचा माझ्यावरती संस्कार आहे की हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या वरती बोलणं म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण त्या ठिकाणी नाही। त्यामुळे तुमच्या हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल बोलत नाही। आणि मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून देखील पहिल्या दिवशी आवाहन केलंय की तुम्ही आज 28 तारीख आहे, आणखी प्रचाराला 2 दिवसाचा कालावधी आहे, तुम्ही कोणत्याही चौकामध्ये त्या ठिकाणी बोलवा, आम्ही सगळे बाजूला सरतो। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वतः व्हिजन पुढच्या विकास कामाच्या बाबतीत बोलील, तुमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या ठिकाणी बोलवा, त्यांना मांडता येत नसेल, बोलता येत नसेल तर वकील म्हणून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी या आणि मांडा, लोकांना कळू द्या खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय। 40 वर्षाचा भ्रष्टाचार जे वेगवेगळ्या माध्यमातून केला ते आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडतो। तुम्ही देखील पुराव्यानिशी आमच्यावरचा जो भ्रष्टाचार किंवा आमच्यावरती आरोप तुम्ही करताय तो पुराव्यानिशी मांडा। तुमच्याकडे पुरावा नसला तर तुम्ही माघारी घ्या, आमच्याकडे पुरावा नसेल तर आम्ही त्याच दिवशी पत्रकार बांधवाच्या माध्यमापुढे त्या ठिकाणी माघार घेतो, पण पुढे यायला त्या ठिकाणी तयार नाही। कालपासून 2016चा वचननामा त्या ठिकाणी दाखवला आणि आम्ही 90% पूर्ण केला। तुम्हीच वचननामा वाचून दाखवा आणि त्या वचननाम्यातली किती त्या ठिकाणी वचननामा पूर्ण झालाय बघा। आज वचननामा पूर्ण झाला असेल तर मूलभूत गोष्टी आहेत ना, हे धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर, पिण्याचं पाण्याला जर आम्हाला आळ्या आणि मैला मिश्रित त्या ठिकाणी विष्ठा मिश्रित पाणी प्यावं लागत असेल तर यासारखं आमच्या ब्रह्मांड नायकाच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये हे त्या ठिकाणी जगभरातून देशभरातून भाविक त्या ठिकाणी या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो आणि तीर्थ म्हणून त्या चंद्रभागेमध्ये स्नान करून घरी पाणी त्या ठिकाणी तीर्थ म्हणून घेऊन जातो। त्यामध्ये आळ्या आणि विष्ठा मिश्रित मैला मिश्रित जर पाणी जात असेल तर त्यावेळी शर्मेनं आपल्या सर्व पंढरपूरकरांना मान खाली घालावं लागते आणि हे गेले अनेक वर्षापासून सुरू आहे। एवढ्या गोष्टीत जर तुम्ही बदल करू शकला नाहीत तर आंतरराष्ट्रीयचं व्हिजन तुम्ही ज्या नेतेमंडळी दाखवता ते कशा पद्धतीनं पूर्ण करू शकणार आहे हे एकदा समोर येऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगावं।
पालकमंत्री म्हणतायत की कॉरिडॉर बाधितांशी चर्चा केल्याशिवाय त्यांचं समाधान केल्याशिवाय कोणतेही काम सुरू करणार नाही. तुम्ही बाधितांना भेटलाय, बाधितांची भूमिका आहे की कॉरिडॉर होणे, कॉरिडॉरला विरोध आहे, तुमची तीच भूमिका आहे का कॉरिडॉरला विरोध? आमची विकासाच्या बाबतीत कधीच पंढरपूरकरांनी आम्ही त्या ठिकाणी विरोध केला नाही. पालकमंत्री साहेब म्हणत असतील की आम्ही विचारतो, हे करतो. विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील 1 वर्षापूर्वी अशाच परिस्थितीत त्यांच्या लोकांनी येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला विश्वासात घेतो. त्यानंतर विधानसभेच्या नंतर त्यांनी किती वेळा तिथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं, किती वेळा मिटिंग लावल्या, काय करू द्या म्हणून विचारलं. ते न विचारता तुम्ही अंतिम नोटिसा सर्व त्या ठिकाणी शेवटच्या नोटिसा पाठवून त्यांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं पापण घाट घातला. निवडणूक आल्या की आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी करतो म्हणून सांगताय, आणि मग का त्या 22 तारखेच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तुम्ही पत्रकार बांधवांच्या समोर तुम्ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी आव्हान केलं नाही, सांगितलं नाही का? ठोस तुम्ही सरकारच्या वतीनं तिथं त्या ठिकाणी बोलला नाहीत. तुमच्याकडं त्यांच्याकडं बोलण्यासारखं काहीच नाही. या उलट जे उद्ध्वस्त करणार आहे त्याच भागामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम त्या ठिकाणी करताय. म्हणून तिथले नागरिक देखील सुज्ञ आहेत. येणाऱ्या उद्याच्या 2 तारखेला कोण खरा आहे कोण खोटा आहे, खऱ्याच्याच पाठीमागे ते उभा राहतील. आणि त्यांनी त्यावेळी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे की आता जर आम्ही त्या ठिकाणी विधानसभेसारखं चुकीचं पाऊल उचललं तर उद्या ह्या उद्ध्वस्त करण्यासाठी ज्यांनी घाट घातलाय त्याला त्या ठिकाणी तो आमचा ब्रह्मांड नाईक पांडुरंग देखील वाचवणार नाही, हे त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून त्यांनी देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठीचं आम्हाला अभिवचन त्या ठिकाणी दिलं. कॉरिडॉरला विरोध आहे का पाठिंबा आहे? मी सांगितलं ना, विकासाला आमचा विरोध नाही. आदरणीय भारत नानांनी 2009च्या अगोदर ज्यावेळी अशी परिस्थिती आली होती त्यावेळी माझ्या गोरगरिबांचे जर घरं आणि उद्ध्वस्त करून जर विकास करणार असेल तर या शहरातली एक वीट हालू देणार नाही म्हणून 2009ला त्यांची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती. आणि शेवटच्या श्वासापर्यंत 2020 पर्यंत त्यांनी इथला लोकप्रतिनिधी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहून लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम केलं. त्यांच्यानंतर उद्ध्वस्त करण्याचा आपण घाट त्या ठिकाणी घातला होता. आमचा विकासाच्या बाबतीत विरोध नाही, पण उद्ध्वस्त करण्याच्या बाबतीत आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. आणि त्या नागरिकांना विश्वासात त्यांच्या परवानगीनंच विकास करावा या भूमिकेशी आम्ही ठाम आहे आणि त्या बाबतीत आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ठाम आहे.